नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 29 जुलै 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे राज्यपाल, नीती आयोग, आनंदाचा शिदा, स्मॉल मॉड्यूल रिएक्टर, चालुकी शासक, पुलकेशिनी 2, बिमट्या आणि बनी ग्रासलँड या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती महाराष्ट्राचे राज्यपाला संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। आणि त्याचबरोबर हरिभाऊ बागडे यांची अलीकडेच राजस्थानचे नवीन राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्तीही करण्यात आली आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर काही राज्यांचे जे काही राज्यपाल आहेत ते केंद्र सरकारकडून या ठिकाणी बदलण्यात आले आहेत। आणि जे काही CP राधाकृष्णन आहेत हे आपल्या महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल म्हणून या ठिकाणी पदभार सांभाळणार आहेत। आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल रमेश बैस यांची जागा या ठिकाणी घेतलेली आहे, कारण रविवारी जे रमेश बैस होते त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्यपालावर आधारित जे काही MCQs आहेत ते या ठिकाणी पाहूया। 1960 मध्ये स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जेव्हा 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून SM श्री गणेश यांनी कार्य केलं। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया आपला पुढचा प्रश्न। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण, अशा प्रकारचा मित्रांनो MPSCचा आवडता प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आला आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शारदा मुखर्जी यांनी कार्य केलेला आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय B। मित्रांनो, या ठिकाणी जे काही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आहे यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी अशी कोणती व्यक्ती आहे की ज्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्य केलं आणि त्यानंतर ते आपल्या देशाचे राष्ट्रपती बनले, तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील शंकर दयाल हे या ठिकाणी अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि नंतर ते आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्य केलं होतं। त्यानंतर असे कोणती व्यक्ती आहेत की जे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी IAS अधिकारी किंवा संधी अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं होतं, तर ती व्यक्ती आहे मित्रांनो PC अलेक्झांडर यांनी या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याच्या अगोदर एक संधी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं होतं। आणि असे कोणते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी नंतर राज्यपाल म्हणून कार्य केलं महाराष्ट्राचे, तर मित्रांनो या ठिकाणी वसंतदादा पाटील हे अगोदर महाराष्ट्राचे आपल्या CM होते आणि त्यानंतर काही काळांनी ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्य केलं। हे काही महत्त्वाचे फॅक्ट आहे जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पुढची जी काय आपली न्यूज आहे ती आहे नीती आयोगा संदर्भात। सरळ न्यूज पाहूया। दरडोई $18,000 ध्येय ठेवा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती तुम्हाला दिसून जाईल। आपल्या देशाला विकसित भारत बनवण्यासाठी जे काही आपल्या देशातील नागरिक आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न हे $18,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी नीती आयोगाची जी काही गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। मग या ठिकाणी भारत विकसित बनवण्यासाठी या ठिकाणी जी काही डेडलाईन देण्यात आली आहे ती 1947 पर्यंत भारताला विकसित भारत म्हणजे जो काही मध्यम वर्गामध्ये भारत अडकलेला आहे ते मध्यम वर्गाची जी काही कंट्री आहे त्या कंट्रीतून भारताला आता विकसित करणं आहे आणि त्यासाठी आपल्याला कार्य करावं लागेल। या संदर्भात नीती आयोगाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी विचार विनिमय करण्यात आला होता। तर मित्रांनो या ठिकाणी व्हिजन फॉर विकसित भारत ॲट 2047 हा पुढे ठेवण्यात आला आहे आणि त्या संदर्भात एकूण जी डिस्कस आहे ती नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही नीती आयोगाची गव्हर्निंग काउन्सिलची बैठक आहे त्या बैठकीमध्ये झालेली आहे। या ठिकाणी नीती आयोग हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी या न्यूजमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या पॉइंटवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोण असतात, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून देशाचे पंतप्रधान या ठिकाणी कार्य करतात। सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्य करत आहेत, म्हणजेच या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी भारताचे पंतप्रधान. खालीलपैकी कोणते नीती आयोगाचे प्राथमिक कार्य आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. जो काही नीती आयोग आहे त्याचं प्राथमिक कार्य या ठिकाणी काही ध्येय धोरणे ठरवणे आणि जे काही संघ राज्य आहेत, विविध राज्य आपल्या देशामध्ये आहेत, त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढवणे, ज्याला की या ठिकाणी आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो, त्यामध्ये वाढ करणे, हे खालीलपैकी नीती आयोगाचे प्राथमिक कार्य असलेले आपल्याला दिसते. प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही नीती आयोग आहे त्याविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्या फॅक्ट विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जो पहिला महत्त्वाचा फॅक्ट आहे तो म्हणजे या ठिकाणी व्हिजन फॉर विकसित भारत ॲट 1947 हा आपल्याकडे कालच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2047 पर्यंत आपल्या देशाला विकसित भारत करायचा आहे, हे विजन या ठिकाणी आपल्या देशासमोर नीती आयोगाकडून ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जो काही नीती आयोग आहे त्याची स्थापना मित्रांनो 2015 साली झाली आणि जे काही पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन होतं त्या प्लॅनिंग कमिशनच्या जागी या ठिकाणी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जे काही नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, जे काही इनिशिएटिव्ह, जे काही पॉलिसी नीती आयोगाकडून निर्माण करण्यात आले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं कार्य या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असतं. हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या ठिकाणी अलीकडील काळामध्ये नीती आयोगाकडून काही इनिशिएटिव्ह घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये डीजी धन म्हणजे जे काही डिजिटल पेमेंट आहे त्यामध्ये वाढ करण्यासाठी डीजी धन हा इनिशिएटिव्ह घेण्यात आला आहे आणि त्याचबरोबर आहे अटल इनोव्हेशन मिशन, म्हणजेच या ठिकाणी आपल्या देशामध्ये जे काही इनोव्हेशन आहे त्यामध्ये वाढ करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन हे नीती आयोगाकडून स्पॉन्सर केली गेलेली योजना आहे. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी आनंदाच्या शिधावर आधारित आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. आनंदाचा शिधा योजनेत पारदर्शकता, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती तुम्हाला दिसून जाईल. मित्रांनो या ठिकाणी जी काही आनंदाचा शिधा योजना आहे या योजनेमध्ये जे काही आनंदाचा शिधा प्रोव्हाइड करणारे किंवा पुरवठा करणारे जे काही कॉन्ट्रॅक्टदार होते, ठेकेदार होते, त्यांची या ठिकाणी मक्तेदारी होती आणि ती मक्तेदारी आता मोडीत काढण्यात आली आहे किंवा संपुष्टात करण्यात आली आहे. आता या ठिकाणी नवीन 9 कंपन्यांना या ठिकाणी स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यामुळे काय होईल, जे काही आनंदाचा शिधाची जी काही किट आहे ती किट सरकारला कमी दरामध्ये उपलब्ध होईल. त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहकापर्यंत आनंदाचा शिधा हा वेळेमध्ये पोहोचेल. हे महत्त्वाचे 2 फायदे या ठिकाणी आहेत. पूर्वी अशी अट होती की ज्या कोणत्या ठेकेदाराकडे किमान 150 कोटी रुपये योजनेचा अनुभव असेल असे ठेकेदारच या ठिकाणी आनंदाचा शिधा या योजनेचा ठेका घेऊ शकतात. परंतु या ठिकाणी आता ही जी अट आहे ती 25 कोटीवर आणण्यात आली आहे आणि ज्या कोणत्या व्यक्तींना वितरण व्यवस्थेमध्ये अनुभव आहे त्याही व्यक्ती या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे काही अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आल्या आहे, ज्यामुळे या ठिकाणी एक स्पर्धात्मकता आनंदाचा शिधा प्रोव्हाइड करताना निर्माण होईल. सर या ठिकाणी आनंदाचा शिधा हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर आधारित जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया. आनंदाचा शिधा पिशवीची किंमत काय आहे, म्हणजे जे काही आनंदाचा शिधा पॅकेट आहे त्या पॅकेटची किंमत काय आहे, अशा प्रकारचा आपला बेसिक प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आनंदाचा शिधाची पिशवी आहे त्याची किंमत 100 रुपये असलेली आपल्याला दिसते. प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया प्रश्न क्रमांक 6. आनंदाचा शिधा या पिशवीत खालीलपैकी कोणत्या वस्तूचा समावेश होत नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो जी काही आनंदाची शिधा आहे त्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या वस्तूंचा समावेश होतो. परंतु आनंदाचा शिधा या पिशवीमध्ये ज्वारी या वस्तूचा या ठिकाणी किंवा अन्न पदार्थाचा त्या ठिकाणी समावेश होत नाही. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय डी. मित्रांनो या ठिकाणी जो काही आनंदाचा शिधा आहे ही एक राशन दुकानाच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणारी एक किट आहे, एक पिशवी आहे, जिची की सुरुवात 15 ऑगस्ट 2023 साली सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली होती आणि वेळोवेळी सण उत्सव असतील आणि एका स्पेशल ऑकेजनला अशा प्रकारे आनंदाचा शिधा या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये वाटला जातो. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी स्मॉल मॉड्युलर रिएक्टर संदर्भात आहे. सरळ
सरळ प्रश्न पाहूया. स्मॉल मॉड्युलर रिएक्टरच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर हे प्रगत अणुभट्ट्या आहेत ज्यांची ऊर्जा क्षमता प्रति युनिट 3000 मेगावॅट पेक्षा जास्त आहे. नंबर 2, मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी योग्य नसलेल्या ठिकाणी स्मॉल मॉड्युलर रिएक्टर लावता येतात. नंबर 3, भारतात सध्या 4 स्मॉल मॉड्युलर रिएक्टर बांधकामाच्या प्रगत टप्प्यामध्ये आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही 3 विधानं आपल्याला देण्यात आली आहेत यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही स्मॉल मॉड्युलर रिएक्टर आहेत त्या एक प्रकारच्या प्रगत अणुभट्ट्या आहेत हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे. त्यांची जी काही ऊर्जा क्षमता आहे निर्मिती ती प्रति युनिट 3000 नसून 300 मेगावॅट आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे आपलं चुकीचं आहे. मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प ज्या ठिकाणी आपण बसू शकत नाही किंवा ज्या ठिकाणी आपण निर्माण करू शकत नाही त्या ठिकाणी आपण स्मॉल मॉड्युलर रिएक्टर लावू शकतो किंवा त्यांची निर्मिती किंवा उभारणी करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. आणि या ठिकाणी भारतामध्ये सध्या स्मॉल मॉड्युलर रिएक्टरचे जे काही तंत्रज्ञान आहे त्यावर या ठिकाणी संशोधन सुरू आहे. सध्या कसल्याही प्रकारचं बांधकाम आपल्या देशामध्ये स्मॉल मॉड्युलर रिएक्टरचं झालेलं नाहीये. याचाच अर्थ विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. म्हणजेच वरील जी काही आपली 3 विधान आहेत त्यापैकी केवळ एकच विधान आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर. पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी चालुक्य शासक पुलकेशिनी 2 संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. चालुक्य शासक पुलकेशिनी 2 बद्दल खालील विधाने विचारात घ्या. ज्यामध्ये विधान क्रमांक 1, पल्लव राजा महेंद्रवर्मन 1 च्या पराभवासाठी तो प्रसिद्ध आहे. नंबर 2, पुलकेशिनी 2 ने राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्शियन राजा खोसरो 2 याच्याकडे दूतावास पाठवला. नंबर 3, दरबार कवी रवी कीर्ती यांनी रचलेला ऐहोळ शिलालेख त्याच्या लष्करी कामगिरीचा उल्लेख करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी जी वरील 3 विधानं आहेत यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. जो काही चालुक्य शासक पुलकेशिनी 2 आहे तो प्रसिद्ध आहे तो म्हणजे या ठिकाणी पल्लव राजा महेंद्रवर्मन याचा त्याने पराभव केला होता. त्याचबरोबर या ठिकाणी पुलकेशिनी 2 ने पर्शियन राजा खुसरो 2 कडे राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा जो काही दूतावास आहे किंवा जो काही राजनैतिक आहे तोही पाठवला होता आणि त्यापासून त्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्यात आले होते. चालुक्य शासक पुलकेशिनी 2 याच्याकडे दरबारामध्ये रवी कीर्ती नावाचा हा प्रसिद्ध कवी होता ज्याने की मित्रांनो या ठिकाणी ऐहोळचा जो काही इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी ऐहोळच्या शिलालेखामध्ये लिहिलेला आहे. आणि या ठिकाणी पुलकेशिनी राजा जो आहे त्याच्या लष्करी ज्या काही मोहिमा आहेत त्यांची जी काही अचिव्हमेंट्स आहेत त्या अचिव्हमेंट्स या ठिकाणी ऐहोळ शिलालेखामध्ये या कवीने त्या ठिकाणी शिलालेखाच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो आपलं विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, विधान क्रमांक 2 बरोबर आणि विधान क्रमांक 3 ही अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी वरील सर्व बरोबर. पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी लेपर्ड ज्याला की आपण बिबट्या म्हणतो त्या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, बिबट्या आफ्रिका आणि आशियातील विविध उंचीवर सर्व अधिवासात राहू शकतो. नंबर 2, हिमबिबट्या हा लडाख आणि हिमाचल प्रदेशाचा राज्य प्राणी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बिबट्या ज्याला की आपण लेपर्ड म्हणतो हा आफ्रिका आणि आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि आफ्रिका आणि आशियामध्ये विविध उंचीची जी काही त्यांचे आदिवासी स्थाने आहेत त्या आदिवासाच्या स्थानावर किंवा रहिवासाची जी काही स्थाने आहेत त्या ठिकाणी तो व्यवस्थित प्रकारे राहू शकतो आणि जगू शकतो. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. आपल्याकडे हिमबिबट्या हा लडाख आणि जे काही हिमाचल प्रदेश आपलं राज्य आहे या 2 राज्यांचा या 2 प्रदेशांचा तो राज्य प्राणी म्हणूनही या ठिकाणी कार्य करत आहे. म्हणजे या ठिकाणी विधान 2 ही आपलं अगदी बरोबर आहे. वरील जे काही आपली 2 विधान देण्यात आले आहेत त्यापैकी दोन्ही विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी वरील सर्व. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी बन्नी ग्रासलँड संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट बन्नी ग्रासलँड. स्टेटमेंट 1, it is a unique ecosystem located in Rann of Kutch region of Gujarat in India. Statement 2, it is characterized by its vast expansion of grassland interspersed with the wetland and patches of scrub land.
Which of the above statement given above are correct? That is our question. So friend, statement 1 is correct. The Banni grassland we can see Rann of Kutch region which is located in Gujarat state of India. It is also have a expansion of grasslands and wetland patches where we can found some scrub lands. So our answer of this question will be option C. Both statement 1 and statement 2 are correct. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 29 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सीरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. विशेष बाब म्हणजे आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी अपलोड केली जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.